आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू बरी आहेस ना तू? काही त्रास होत नाहीये ना? मी अश्विन मुळे ओके आहे. अश्विन, तू हे सगळं करतोयस तुझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून, पण मी तुला चांगलंच ओळखलंय. बस बस, आता अजिबात बोलायचं नाही. आत्ताच ऑपरेशन झालंय की नाही? तू आलीस ना की आपण भरपूर गप्पा मारू. आता विश्रांती घे. बाय. अक्षरा, अगं माझ्यामुळे तुला तुझ्या बहिणीचा आवाज ऐकता आला. थँक्यू नाही म्हणणार मला? इतकी पण माणूस की नाहीये तुझ्यात? बरं, नको माणूस थँक्यू. पण माझं ना एक महत्वाचं काम आहे, ते तरी करशील ना? फोन दे माझा. अगं हे बघ, मदत म्हणून कर फक्त. हे काही दागिन्यांचे फोटोज आहेत. अगं शरूसाठी ना दागिने सिलेक्ट करायचे. तू तुझी चॉईस सांग ना. अगं सोपं तर काम आहे. हे बघ बघ, हा कसा वाटतोय? हा 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 पण नाही. हा बघ, माझ्याबद्दल जर कोणाला सांगितलंस ना आणि चुपचाप सुंदरशी लग्न नाही केलंस तर हा शेवटचा दागिना शरूच्या गळ्यात दिसेल. सगळ्यात मोलाचा आहे ना दागिना? हा? देवी आई, तुझ्या कृपेनं आज शर्वरीला आवाज मिळाला, तिला नवं आयुष्य मिळालं. यापुढे बी तुझ्या कृपेनं तिच्या आयुष्यातला आनंद असाच वाढू दे. या घरावर तुझी सावली अशीच राहू दे. देवी आईचा आशीर्वाद आहेच. केवढ्या खस्ता खाल्लेत त्यानं. खरं आहे. देवी आई तरी चांगल्या कामासाठी सगळीकडे कशी पुरी पडणार? मग ती अश्विन सारख्या माणसांची योजना करते. मी काय म्हणतो, आपण समजेत जाऊ शर्वरीला हॉस्पिटलला भेटाया. अरे म्हणजे काय, जायला तर पाहिजेच. कधी एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघतीये तिला असं झालंय मला. काही गरज नाहीये. काकी, म्हणजे आपण सगळे जर तिथे गेलो तर शरूला त्रास होईल. त्रास म्हणजे? नाही म्हणजे काकी, कसं आहे की तिचं नुकतंच ऑपरेशन झालंय ना, आणि तिला तितकंसं बोलताही येत नाहीये. आणि डॉक्टरांनीही सांगितलंय की जास्त बोलायचं नाही म्हणून. आता जर आपण सगळे तिथं गेलो तर आपल्याला तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिला आपल्याशी बोलावंसं वाटेल. सो इतक्यात नको. अक्षरा, म्हणजे तुला चालेल ना शरूला नाही भेटलं तर?
अरे तिला चालवायलाच पाहिजे. तिला ना शर्वरीला आज भेटायची लई इच्छा होत असली ना तरी अश्विन तू जे बोलतोस ना ते बरोबरच आहे. अरे सुंदर, आपण बोलतो ते ठीक आहे, पण अक्षराला ते पटतंय की नाही पटत हे तरी विचारलं पाहिजे ना. काय की तिला जर भेटायची इच्छा असेल तर मग आपण सगळेच जाऊया शरूकडे. काय बहिणीला भेटायची ओढ लागली असेल ना. काय अक्षरा, बरोबर ना? नाही नाही, काही हरकत नाही. नको भेटायला जाऊया आपण. ओके ग्रेट. काकी, माझी एक रिक्वेस्ट आहे. नाही म्हणजे आपण सगळ्यांनी आता शरूला काही त्रास नाही होणार याची काळजी घेतली पाहिजे. काय की घरात लग्नाचं वातावरण आहे आणि या गोंधळात शरूला कसलाही त्रास होता कामा नये. आणि काकी, अजून एक बोलायचं, म्हणजे माझ्या आणि शरूच्या लग्नाचा जो तुम्ही पुन्हा घाट घातलाय तो आता नको. आय नो तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे, हौस आहे, पण शरूसाठी नको प्लीज. बरोबर आहे अश्विन तुझं. आमच्या हौसेपायी त्या पोरीला त्रास नको. खरं आहे वहिनी तुझं. मी देवी आईच्या नैवेद्यासाठी गोडाचा शिरा करते. हा, आलेच म्या. अश्विन, तू बी दमला असशील, जा जाऊन आराम कर. हो काकी. अक्षरा, खुश आहेस ना? अशीच खुश राहा. देवी आई तुझ्या पदरात या जगातलं समद सुख टाकू दे. येते म्या. बघितलं अक्षरा, अश्विनला शर्वरीची किती काळजी आहे. अशी काळजी तू बी घेऊ शकत नाहीस तिची. शेवटी नवरा तर नवराच. अक्षरा, तू त्याच्याबद्दल भलतं सलतं काहीतरी डोसक्यात घालून घेतलं आहेस बघ. पण आमचा अश्विन लाखात एक आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल तुझ्या डोसक्यात जे काही विचार आहेत ना ते काढून टाक. चल आराम चल. ये इकडं आधी ये इकडं, उभा राहा इथं माझ्यासमोर. काय चाललंय काय तुझं? हा, अरे त्या दीड दमडीच्या पोरीसाठी हे करायची काही गरज होती काय? मला तर की नाही काही समजच ना झाले. म्हणजे एकीकडं म्हणायचं का हा आपला प्लान आहे, दुसरीकडं अरे तिचं कल्याण करायला निघालायस. मॉम, कल्याण तर आपलंच होणार, तू नको काळजी करूस. मॉम, हे बघ, बळीदेड्या हळदी ना बोकडाला सजवतात, मग त्याच्यावर गुलाल खोबरं उधळतात आणि मग त्याच्या गळ्यावरून सुरा फिरव. या बकरीचंही अगदी तसंच होणार आहे. हे बघ, जरा समजल असं इसकटून सांग. तिचा आवाज परत देऊन काय साधणार आहे? अरे जे साधायचंय तेच. कसं आहे ना मॉम, शरूला जर तिचा आवाज परत दिला नसता ना तर तिची किंकाळी अक्षरापर्यंत कशी पोहोचली असती. शरूला जो आवाज दिलाय ना तो फक्त किंकाळ्या फोडण्यासाठीच, आणि त्या किंकाळ्या ऐकल्याशिवाय अक्षरा आपल्याला हवं ते नाही करणार. म्हणजे शर्वरी नावाची दोरी अक्षराच्या गळ्यात बांधायची आणि आपल्याला पाहिजे
तसं तिला नाचवायचं? अगदी आपल्याला हवं तसं. आणि मॉम, अक्षरा स्वतःसाठी नाही तर शरूला त्रास होऊ नये म्हणून काहीही करायला तयार होईल. आणि मग तिलाच सांगून सुंदरच्या हातातली सगळी सत्ता आपण काबीज करायची. आणि अक्षराने सांगितलंय म्हटल्यावर सुंदर कुठलीही गोष्ट करायला तयार होईल. आणि एकदा का त्यांनी सगळं सोडलं तर सत्ता आपलीच. हुशारले करू ग माझं. सुंदर, आता असा शांत बसायला लागलायस तू. लहानपणी ना तेल मालिश करायचं म्हणजे तुला 10 ओढून आणून बसवायला लागायचं. अगं आई, तेव्हा मला आवडायचं नाही बघ. तेव्हा ना लय चिपकू चिपकू वाटायचं. पण आता कसं तुझ्या हातनं तेल मालिश करून घेतल्याशिवाय ना मला शांत झोपच लागत नाही. तर आईचं एक कौतिक आहे ना हे आता थोडे दिवस बरं का. एकदा बायकोचा हात लागला ना काही विसरून जाशील आई. आई असं करीन होय म्या? तू नाही रे करायचास, पण मी आता करेन. एकदा अक्षरा आली ना घरला का हे समज मी तिच्याकडे सोपवणार आहे. नाही नाही नाही, असलं काय बी चालणार नाही आपल्याला. थांब, मी ना या ईशाचा कणकात पाडतो. म्हणजे काय करणार आहेस? अगं थांब की. अक्षरा, हे बघ, झाला का हिशोब तुझा? नाही अजून. बरे बघ, ही रोख रक्कम आहे आणि हे दागिने आहेत. हा, मामा उचल ना आणि स्पीकरवर टाक. अगं पण कुणात तर असेल कामाचं, घे की तू. अरे नाही, तू टाक स्पीकरवर, माझा हिशोब अर्धवट राहील. हॅलो अक्षरा. बोला छोटे मालक. आई, आपलं लगीन झाल्यावर आईने माझ्या डोसक्याला तेल लावून मालिश केली तर तुला चालेल ना? हो, म्हणजे अक्षरा साधा सरळ प्रश्न आहे. म्हणजे कसं, आईची जागा आई घेणार आणि यामध्ये तुझा काय बी हट्ट नसणार आहे, होय की नाही? हे सुंदर, लग्नाआधीच सासू सुनामध्ये झगडा लावून देतोस का काय? नाही नाही, असलं काय बी नाही. पण कसं समोर रोकटोक असलेलं बरं, म्हणजे नंतर वाद होत नाही. काही वाद होणार नाहीत. मी आज चांगली वळखते अक्षराला. घरात असं फाटा फुटणं हे तर तिच्या स्वप्नात बी येणार नाही. अगं ते समजा बरोबर आहे, पण मला ह्याचं उत्तर अक्षराकडनंच पाहिजे आहे बघ. अय अक्षरा, बोल की. हे बघ, मला ना आईच्या हातनं तेल लावून घ्यायला आवडते. यावर तुझं काय म्हणणं आहे? वय हो, चालतंय की. उलट त्यांनीच केला पाहिजे. हा, शाबास शाबास. बरं चल, मी आता फोन ठेवतो. मला आईकडनं तेल मालिश करून घ्यायची. हा ठीक आहे. बाय. किती प्रेम करतात सुंदर माझ्यावर. एकही गोष्ट माझ्यापासून लपवत नाही आणि मी मात्र त्यांच्याशी लग्न करण्यामागचा माझा हेतू लपवून ठेवते. खूप त्रास होतो. झालं का नवरदेवाशी बोलून? बरोबर, हिशोबाच्या मागं लावूया. म्हणजे कसं, हे बघ, काटेकोरपणे हिशोब केला तर समजा व्यवस्थित पार पडते. बघ, काळजी करू नकोस. छोटी शिगिनी पानं फुलाची नक्षी काढ, बस तेवढंच. हा, बाकाला कुबडाला आणि मोरकेला गुबडाला असं वाटायला नको. चांगली मेहंदी काढ. वय डिझाईन एकदम भारी काढ बरं का. आणि निवांत होऊ दे. हाय आपल्याकडं. होय की, लगीन घाई जरी असली ना तरी ही कामं दमाने होऊ द्या. शांततेत करा. चांगली काढा बरं का मेहंदी.
अगो बाई, आमच्या घरची लक्ष्मी आली. अक्षरा, लई झाक दिसतीयस बघ. ताई, आता आमच्या नवऱ्या मुलीच्या हातावर छानशी मेहंदी काढ बघू. उर्वशे, आपण नंतर काढू मेहंदी. अगं आपल्या घरचंच कार्य आहे. आजचा मान अक्षराचा. थांबा. बस. छान काढ बर का मेहंदी, रंगली पाहिजे चांगली. हा, अक्षरा, तुझी मेहंदी रंगणार, चांगली रंगणार. आमच्या सुंदरचं तुझ्यावर प्रेम हाईच. उर्वशी मामी, हे बारक्या, ते बघ बायका हातावर रांगोळी काढायला लागलाय. कसलं भारी ना. त्याला रांगोळी नाही म्हणत, मेहंदी मेहंदी. ए, मी मेहंदीची रांगोळी म्हणेन. तुझं काय जात आहे? मी बघ कशा हातावर डिझाईन काढून घेते. तुला माहिती का, नवरी का नाही लग्नात असं नवऱ्याचं नाव हातावर लिहून घेते. अयो, असं असते होय? काय म्हणतो तू वहिनीला विचार की त्या बी लिहिणार आहेत का. अरे विचारायचं काय त्यात, लिहिणारच. तरी मी थांब. अय अक्षरा, काय र? हा, तुमचं काय काम आहे इकडे? चला पळा इथं. ते अगं ते नाव. अरे सुंदर, असं नवऱ्या मुलानं नाव काढताना बघायचं नसतं. नंतर मेहंदीत लपवलेलं नाव ओळखायचं असतं. हा, मला बी अक्षराचं नाव माझ्या हातावर काढायचं आहे. पर हे तळ हातावर नाही, हे असं उलट्या हातावर काढायचंय. उलट्या हातावर नाव काढते का कुणी? हा, अरे चांगलं नाही दिसत ते. इथं काढतात बघ. नाही नाही, तरी बी मला उलट्या हातावरच काढायचं आहे. मला माझ्या बायकोला मुठीत ठेवायचं नाही आहे. तिला तिचं स्वातंत्र्य द्यायचं आहे. सुंदर, हे एकदम भारी बोललास बघ तू. सुंदर, नका इतका जीव लावू. काय बोलू मी? खूप काही लपवावं लागतंय आज तुमच्यापासून. खूप काही लपवते. आलेच मी. अगं अक्षरा, काय झालं? काही नाही, डोळ्यात काहीतरी गेलंय. आलेच. ओय, कुठं? हा, तुम्हाला सांगितलं ना एकदा, बायकांचा कार्यक्रम आहे. येऊ, चला निघा इथनं, पळा. सुंदरच्या उलट्या हातावर अक्षराचं नाव, हे भारी आहे की. म्हणजे काय बी झालं तर अक्षराच्या नावानं उलट्या हातानं बोंब मारायला बरं. सगळं कसं विचित्र होऊन बसलंय. काय करू? छोट्या मालकांना सांगूही शकत नाही आणि त्यांच्यापासून लपवूही शकत नाही.
अक्षरा, अगं तुझ्या डोळ्यात काय गेल तर ते निघालं का? हो. अगं तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? ते डोळा चोळला ना म्हणून आलं असेल बहुतेक. बघू काय केलं डोळ्यात. अक्षरानं सुंदरला काही सांगितलं ना तर काय आमची झोप उडेल आपली. ए बघ, असं काही होणार नाहीये. योच फाजीलपणा नडणार आहे आपल्याला. अरे आत्ताच मी अक्षराच्या डोळ्यात पाणी बघितलं. ही मेहंदी अर्धवट सोडून तुला सांगायला आले. मला नाही वाटत ती जास्त वेळ स्वतःला रोखू शकल. हे बघ, त्या डोळ्यातल्या पाण्यात ना ती स्वतः वाहून जाईल, पण सुंदरला काहीच सांगणार नाही. अरे तरी पण आपण शांत राहायचं. शांत. हा खेळ मी आखलाय. याचे नियम माझे आणि मैदानही माझंच. त्यातल्या प्रत्येक खेळाडूचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट मला चांगलेच माहिती. त्यामुळे इथे विनर मीच असणार.